विजय असो, शेतकरी शेतमजूर एकजुटीचा विजय असो, जिंदाबाद जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद, जय माणिक जय शिवाजी जय माणिक हम तुम्हारे साथ लातूर जिल्हा हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातून सोयाबीन गेल्यामध्ये जमा आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक असंतोष आपला पाहायला मिळतो आहे। यावर्षी जी वेगवेगळी पिकं लातूर जिल्ह्यातले शेतकरी घेत आहेत त्याला पूर्णपणे निसर्ग साथ देत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि त्यामुळं एकमुखी मागणी करतायत लातूर जिल्ह्यातले शेतकरी की पूर्णपणे जो पीक विमा त्यांनी भरलेला आहे सरसकट पीक विमा द्यावा अशा प्रकारची मागणी आहे। शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांना घेऊन आक्रोश मोर्चा लातूर जिल्ह्यातल्या उजनीमधून काढण्यात आलेला आहे। विशेष आहे की या मोर्चाचं आयोजन जे आहे ते शेतकऱ्यांनी आणि निराधार शेतमजुरांनी केलेलं आहे। पक्ष संघटना विरहित हा मोर्चा जो आहे आक्रोश मोर्चा तो सुरुवात झालेला आहे। 15 दिवस हा मोर्चा जो आहे तो औसा निलंगा आणि लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून जाणार आहे आणि शेवटी औसा तहसीलवर हा मोर्चा पोहोचणार आहे। मला सांगा काय तुमचं मागणी आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही हे मोर्चाची सुरुवात केली आहे? नूतन वर्षाच्या प्रारंभी उजनीच्या श्री गणेशनाथाच्या चरणी या संघर्षाचा आरंभ करतोय आणि या आरंभाच्या अनुषंगानं शेतकरी शेतमजूर आणि निराधारांच्या प्रमुख प्रश्नाला एक त्यांचा जो आक्रोश आहे तो महाआक्रोशामध्ये साधारणपणे महाराष्ट्राच्या सरकारला आणि देशाच्या सरकारला हे कळावं आणि त्यांचे प्रश्न काय आहेत। पालातला राहणारा माणूस आणि रानात राबणारा कष्टकरी शेतकरी याची दुःखं काय आहेत तर ते दुःख जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी सातत्यानं आजच्या 1 तारखेपासून ते उद्याच्या 15 तारखेला मकर संक्रांती दिनापर्यंत संपूर्ण 100 गावातून विविध प्रश्न घेऊन महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वादळ या महाक्रोश मोर्चाच्या रूपानं आम्ही मांडतो। याच्यामध्ये प्रमुख प्रश्न जे आहेत ते साधारणपणे शेतकऱ्याच्या सोयाबीनला 9,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे। 100% पीक विमा मिळणं अत्यंत गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं निराधाराच्या संदर्भात सातत्यानं अवहेलना होते तर त्याला प्रति महिना 3,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे। अशा विविध मागण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी कष्टकरी शेतकरी आणि निराधाराच्या अनुषंगानं हा उपक्रम या ठिकाणी आम्ही करतोय आणि उद्याच्या 15 तारखेला 25,000 लोक औशाच्या तहसील कचेरीवर धडकणार आहेत हे अत्यंत जबाबदारपूर्ण आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो। हरभऱ्याची अवस्था देखील वाईट झालेली आहे। लातूर जिल्ह्यातल्या 2-2.5 लाख हेक्टरवर जो हरभरा होता तो पूर्णपणे ढगाळ आणि थंडीच्या वातावरणामुळे वाया जातोय। अशा स्थितीमध्ये काय मागणी असेल तुमची? सध्या हरभरा तर आलाच नाही कारण काय पाऊस कमी असल्यामुळं हरभरा गेला काही शेतकऱ्यांनी कांदा लावला निर्यात बंदी लावल्यामुळं कांदावाला शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला। सोयाबीनला उत्पादन खर्च 7,000 आणि भाव मिळतो 4,500। राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल साहेब 10 वर्षापूर्वी दिंडी काढली होती। त्या दिंडीत आम्हीही होतो। त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब पक्षाचे अध्यक्ष होते। त्यांनी त्यावेळेस 6,000 रुपये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे म्हणून दिंडीमध्ये आमच्या सामील झाले होते। 10 वर्षापासून सरकार राज्यात आणि केंद्रात फडणवीस साहेबाचं आहे। तर आमचे अशी म्हणणं आहे 10 वर्षानंतर जर 4.5 आल्यानंतर तुम्ही सत्तेत आल्यानंतर गप्प बसता ही जाणीव त्यांना समरण करून द्यासाठी मी आज या गणेशनाथाचं दर्शन घेऊन 150 किलोमीटर पायी फिरून 100 गावात जागृती करून महाक्रोशला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवावं आणि शेतकरी म्हणून एकत्र यावं। कारण शेतकऱ्याची अवस्था अशी झाली आहे की 10-15 एकर शेत जरी असलं तर मुलाला मुलगी कोण देणार, मजूरसुद्धा मुलगी देणार। ही शोकांतिका ह्या समाजाच्या पुढे सरकारच्या पुढे ठेवावं म्हणून ह्या पायी दिंडीचं स्वरूप आहे। लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा हा आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। गेले पुढचे 15 दिवस हे शेतकरी गावोगाव जाऊन शेतकऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणार आहेत आणि त्यांना क्रांतीसाठी तयार करणार आहेत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।